धुळे पाटील दाम्पत्याचा मुलगा झाला लेफ्टनंट, धुळ्यात भव्य जल्लोषात स्वागत। धुळे शहरातील पंचायत समिती येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले इंजिनियर हिरालाल आसाराम पाटील व शिक्षिका सौ अनिता हिरालाल पाटील यांना 2 मुलं असून एका मुलाची 1 वर्ष अगोदर आर्मी मध्ये निवड झाली होती। त्यास 1 वर्ष उलटल्यानंतर 1 वर्षापूर्वी लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाली। खडतर प्रशिक्षण डेहराडून येथून पूर्ण करून आज तो धुळ्यात आल्यानंतर या ठिकाणी पाटील परिवाराच्या वतीने भव्य जल्लोषात डीजेच्या तालावर नाचत गाजत भव्य स्वागत करण्यात आले। तर शाखा अभियंता इंजिनियर हिरालाल पाटील यांचा मुलगा संकेत हिरालाल पाटील हा इंजिनियर असून देखील त्यास देशसेवेसाठी प्रोत्साहन या ठिकाणी त्याच्या आईवडिलांनी दिले। इंजिनियर हिरालाल पाटील व शिक्षिका अनिता पाटील यांनी मुलास देशसेवेसाठी प्रोत्साहन दिले व देश सेवा करावी अशी इच्छा व्यक्त केली। त्यानुसार मुलाने देखील इंजिनियर असताना देखील या ठिकाणी देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या उदात्त हेतूने त्याने आर्मी येथे जॉईन झाला व सदर आर्मीत 1 वर्षाचा खडतर प्रशिक्षण डेहराडून या ठिकाणी घेतले व आज तो धुळ्यात दाखल झाला। त्याचे संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने भव्य असे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी सुरुवातीला त्याचा औक्षण करण्यात आले। तदनंतर या ठिकाणी विविध पदाधिकारी यांनी या ठिकाणी त्याचे भव्य असे स्वागत केले। यावेळी सभापती पंकज कदम यांनी देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्याचा सत्कार केला व पाटील दाम्पत्याचे देखील आभार व्यक्त केले, जेणेकरून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून देशाची सेवा करण्यासाठी आपण मुलास या ठिकाणी या आर्मीत दाखल केले। त्यामुळे या ठिकाणी आई वडिलांचे आभार व्यक्त करण्यात आले। तर सदर शहरातील श्रीकृष्ण मंदिर येथून सदर भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली। शहरातील प्लॉट नंबर 71 आसानू बंगला या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। तर यावेळेस अनेक मान्यवरांनी लेफ्टनंट संकेत हिरालाल पाटील यांचा भव्य असं स्वागत केलं। ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले। त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करत फुलार पुष्पगुच्छ देऊन त्याचा भव्य असं स्वागत धुळ्यात करण्यात आले। तर सदर संकेत हिरालाल पाटील इंडियन आर्मी लेफ्टनंट यांची पहिलीच नेमणूक ही पंजाब येथील भटिंडा या ठिकाणी झाली असून सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यास शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी या ठिकाणी आजोबा निंबा पाटील, आजी केवळबाई पाटील, काका नितीन पाटील